MC स्टॅन आणि लॉर्ड पुनीत मधलं जर चॉईस करायचं असेल तर मी तर पर्सनली फक्त You look great, I like you, I can't wait, a first time नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आता मी उठलोय आणि आता टाइम झालाय 9:21. आरोही सुद्धा आवरून वरती आली आहे. काय आवरायचं बाकी अजून? आता मला आंघोळ वगैरे करायची आणि मला जायचंय शॉप मध्ये. आणि इकडे बघा ना, स्कूबी ना त्या पडद्यालाच लटकतीये. डुबे काय करतीये स्कूबी? स्कूबी ए स्कूबी काय आहे? काय तिच्यावर? बता कस कळतीये. पाडशील, डोक्यात घेशील पाडून आणि पळून जाशील. अशी पळल ना, डेंजर. स्कूबीच्या डोक्याला आहे ना आम्ही ते टेप लावलाय ना, तिथं बघा ती काढायसाठी कशी उड्या मार राहिली ते. यायची बाबा इकडे. हा रडली की पळूनच गेली. स्कूबी ते काढ. काय करते? काय पाठी बाहेर? तर आता मी चाललोय शॉप मध्ये. माझं पण आवरलंय आणि आरोही पण माझ्या सोबत येते या शॉप मध्ये. आणि मम्मी बघत बसली आपले व्लॉग या ठिकाणी. आणि स्कूबी काय मम्मीला तांदूळ निवडायला मदत करते काय? बाय बाय स्कूबी, बाय बाय मम्मी. मी तर गाडीमध्ये पण येऊन बसलो, पण आरोही आता कुठे थांबली काय माहिती. आरोही आरोही. आणि मी आज केस धुतले ना, त्याच्यामुळे बघा ना ते केस कसे लोंबताय खाली, ड्राय नाही झाले ते प्रॉपर. त्या ठिकाणी आता आरोही पण आली आहे. चलो. तर आता शॉप मध्ये आलोय आणि शॉप काय करू, पहिले थोडस आहे ना आवरून वगैरे घेऊ, खालून पण झाडून वगैरे घेऊ. आणि काही शॉप मधली ना लाईटच चालल्या गेली आहे. कधी येते लाईट काय माहिती आता. तर काही आपल्या शॉप मधलं स्पीकर आहे ना, त्याला इतका भारी व्हॉल्यूम आहे ना, मी तुम्हाला एक गाणं लावून दाखवतो आता. 100 रुपयात घेतलं होतं, पण त्याने आमचा फुल पैसा वसूल केलाय. लय भारी वाजतं ते. आम्ही तर पहिले लय नाचायचो त्या स्पीकरवर. आता त्याचा यूज कमी झालाय आणि कस्टमर वगैरे राहते तर आम्ही आवाज वगैरे कमी करून ठेवतो. नाही तर फुल पहिले नाईट झाली की आमच्या स्पीकरवर जोरात गाणे लागायचे लगे. आजूबाजूचे लोक लगे म्हणाले चार आवाज कमी करा, आवाज कमी करा. बट आता लय मज्जा मस्ती लय कमी झाली आमची. तर गाईज आता मी आणि प्रीतम चाललोय बाहेर थोडं फिरायला. म्हटलं शॉप मध्ये लय बोर होतंय आणि शॉप मधले व्लॉग बघून बघून आपली ऑडियन्स पण बोर होईल. म्हटलं तर चला आपली गाडी घेऊ आणि थोडंसं बाहेरून फिरून येऊ. आपल्या शॉप मधल्या स्पीकरचा नाही इथपर्यंत आवाज येत होता, तर मी आता प्रीतमला पाठवलं, म्हटलं आवाज कमी करायला लावू. अरे बाप, काय बुलेट पळू राहिलं भाऊ. तर काही आता आपण थोडंसं फिरून वगैरे येऊ बाहेरून. आणि असं कुठेतरी पावसाच्या ठिकाणी जा वाटतंय मस्त पैकी. म्हणजे पावसाच्या ठिकाणी म्हणजे म्हैसमाळ वगैरे आमच्याकडे फेमस आहे. आणि पावसाळा चालू झाला की सगळे बेंडक त्यांच्या बेंडक्यांना घेऊन तिकडे जाते पावसाळ्यात. कारण तिकडं वातावरणच इतकं भारी झालेलं राहतं ना की सगळे कपल तिकडं पळतात. पण मग जास्त असं मला असं फॅमिलीला घेऊन जायचंय कुठेतरी, म्हणजे सगळे एन्जॉय करू. आता बघू काहीतरी प्लॅन करू दौलताबाद किंवा तिकडं कुठेतरी जाण्याचा. आणि समोरचा रस्ता इतका खराब आहे ना, गाडी अख्खी धाड धूड होत जाते. लय दिवस झाले पण सुधारण्यासाठी काय म्हणते. लय दिवस झाले. हा रस्ता तसाच आहे. कधी होतो नीट काय माहिती. नीटच होत नाही रस्ता. ही गाडी आहे ना एकदम मस्त आहे. फक्त हिचं हे बघा, इथं आहे ना एसी खराब आहे. इथं एसी चालू असतं ना मग गाडीचा ताणच नसता. गाडी एकदम मस्त आहे पण बाकी या गाडीचं काहीच ताण नाही. आणि प्रीतम आहे ना ब्लॉग घ्यायला अजून थोडा नवीन आहे, तर तो वाकडे तिकडे अँगल घेत असतो, पण समजून घ्या नवीन आहे तो शूटर, नवीन आहे आपला. तर काही प्रीतम आणि मी सिडकोला आलो होतो आणि आपण जी गाडी बुक केली ना ती इथं एका ठिकाणी उभी राहते आणि ती शोरूमला नाही आहे तो कलर अवेलेबल. तर आम्ही फक्त स्पेशली तो कलर बघण्यासाठी आलो होतो मी आणि प्रीतम इकडं. आणि कशी वाटली प्रीतम गाडी? एकदम भारी गाडी. आता कधी येते दारात काय माहिती. आणि त्यात विषय असा झाला की एक छोटी मुलगी भेटली, आपली फॅन होती, तिने फोटो वगैरे घेतला. म्हणजे ती म्हणे अशी बोलायला लागली. तर तिचे सर आहे ना बाहेरून चालले होते, चाटे स्कूलची स्टुडंट होती ती. तर तिचे सर बाहेरून चालले होते, तर तिच्या सरांनी लगेच तिचं आयडेंटिटी कार्ड घेऊन टाकलं. तिच्या सरांना वाटलं कोणत्या तरी अननोन मुलाला कसं काय बोलतीये ही. तर ते सरांचं पण बरोबर आहे, फक्त आयडेंटिटी कार्ड घेणं चुकीचं आहे. तर ती लगेच रडायला लागली. म्हटलं बेटा रडू नको, धर माझ्या फोनवरनं मम्मीला फोन लाव. मग तिने फोन लावला आणि मग सगळं सांगितलं. बट तिथं गाडी उभी होती ना, आम्ही तिथंच थांबलेलो होतो आणि तिथंच ती मुलगी भेटली. बट काही नाही, तिचं आयडेंटिटी कार्ड तर भेटून जाईल. बट कधी कधी अशी मिसअंडरस्टँडिंग असते. तिच्या सरांना पण काय वाटलं असेल की कोणत्या अननोन मुलाला बोलतीये वगैरे. बट असं आयडेंटिटी कार्ड घेणं चुकीचं आहे बाहेर. मला काय वाटतं माहिती का, स्टुडंट आणि टीचरचं आहे ना एकदम नॅचरल बिहेवियर पाहिजे ना, एकदम रिलेशन आहे ना स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे कसं असं स्टुडंटनी काही विचारायला घाबरलं नाही पाहिजे टीचरला. नाही तर टीचर कधी कधी असे धाक निर्माण करताना पोरांच्या मनात
तर त्याच्यामुळे पोरं एखादी गोष्ट विचारायला सुद्धा घाबरतात. आमच्या वेळेस पण सेम परिस्थिती होती की आम्ही असं शिक्षकांना त्यांना घाबरायचो. त्याच्यामुळं मनातले डाऊट होते ना ते कधी शिक्षकांसोबत आमचे क्लिअर नाही झालेले. बट आम्हाला शिक्षक काही लय भारी भेटले होते. काही किती इतके भारी होते म्हणजे डायरेक्ट की आम्हाला असं वाटायचं नाही आमचे शिक्षक आहे, असं वाटायचं की मित्रासारखे. नाही मित्रासारखे पण नाही, असं आई वडीलच होतात की आपण आई वडिलांना खुलून कसं कुठलाही प्रश्न विचारू शकतो तसं. कधी कधी ना मस्तपैकी आपल्या शहरात फिरायला भारी वाटतं असं निवांत. हा फक्त आता थंडी हवा पाहिजे होती तर नेमकं आज लय मोठं ऊन पडलेलं आहे. थोडस बाहेर गेलो नाही की इतका घाम आला. खरंच एसीची लय नीड आहे. हा आणि काच पण बघा कधी बटन दाबलं आणि कधी वर होतो बघा. आता बटन वरती केलंय मी तरी वरती नाही होत. आणि जेव्हा आपण गाडी पार्क करू नेमकं तेव्हा तो वरती होईल. बाहेर गेलो होतो ना तर आरोहीला फोन करतात. ती काय काम होती तर बघू आपण काय काम होतं का काऊन फोन करते आणि कुठे आहे आणि काय कुठे काय गेलतो दिल्लीला. पेमेंट दिलं नाही तू म्हणलं की आलं नाही. हिने काय विचारलं मला 900 रुपये. मी तुला काय विचारलं मला वाटलं तू दुकान मला काय माहिती आमचे कोणते 900 तुमचे कोणते. मी बाहेर होतो. मला वाटलं तू दुकानात त्यांचे 300 होते. मला वाटलं दुकानात बसलेला आहे. गेला उघडून. हा गेलो आणि ती कुठं आहे गेलतो फिरायला. मग मला वाटलं की शिवा दादाच्या दुकानात आहे. मग मी तिथे येणार होते मशीन घेऊन मी तिकडे आले होते तुला गायब. नेमका आम्ही सगळं फिरून आलो आणि बघा आता पाऊस आला. पावसाची वाट बघत होतो आम्ही त्यासाठी बाहेर फिरायला गेलो होतो आणि पाऊस बघ कधी आला. आता बघा खरा पाऊस तर आता आलाय. एक नंबर डायरेक्ट. चला सगळे ओले हो आपण. तर आता आहे ना आधी आणि याच्यात आहे ना भांडणं चालू होते की कोण दुकानात जाईल म्हणून. कारण त्यांना काहीतरी चॉकलेट आणायची वाटतं. तर मी त्यांना म्हटलं टॉस करू म्हटलं आपण. काटा पडला तर आम्ही दुकानात जाणार आहे आणि छापा पडला तर प्रीतम दुकानात जाणार आहे. बघू आपण. पडला तर तू जाणार होता. प्रीतम दुकानात जाणार आहे. जाय प्रीतम ऑल द बेस्ट. शिवाकडे छत्री बघ. छत्री घेऊन जाऊ का? पाणी जाय मग. तर जेव्हा आपली गाडी येणार आहे आणि आपण आपल्या गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहे ना तर तेव्हा कोणती साडी घालायची ते सुद्धा आरोहीचं डिसाईड झालेलं आहे. तर हे बघा ही साडी घालणार आहे. नाही तुम्ही तेव्हाच बघा. दाखव ना गे सरप्राईज. अगं साडीचं काय मी ज्या कलरची साडी तुम्हाला दिसते का मला नाही माहिती पण बरं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. गाडी आहे. जर हे बघ जर ह्या व्हिडिओला 15-20 कमेंट आले ना की साडी बघायची आहे तर दाखवावं लागेल उद्याच्या ब्लॉग मध्ये. बघा ठीक आहे. या व्हिडिओला कमेंट करा जास्तीत जास्त की ती साडी तुम्हाला बघायची म्हणून कोणती ती ओपनिंगला घालणार आहे. मी लगेच त्या साडीचा कलर दाखवतो तुम्हाला. शॉप मध्ये असलो ना की कस्टमर आणि ते त्याच्यातच अर्धा टाइम जातो. आता 8 वाजत आले. आता म्हटलं थोडंसं जीन्सचं सेक्शन आहे ते लय खराब झाले कारण आमचे प्रवीण भाऊ रोहित भाऊ थोडे इंग्लिश गाड्या घालते तर त्याला चांगल्या गाड्या करू. तर काहीच आता वेळ झाली आहे शॉप बंद करण्याची. पण आरोहीच्या त्यांच्या शॉपमध्ये अजून तिकडे कस्टमर चालू आहे त्याच्यामुळे थोडं थांबून घेतलं आणि प्रवीणला पण थांबवलंय मी कंपनी म्हणून. आणि आता खरंच खूप लेट झालंय आणि भूक पण खूप जास्त लागली. बट थोडा वेळ आहे ना तर मी स्पीकरवर मस्तपैकी गाणे लावून देतो. शॉप वगैरे बंद करून आता फायनली मी आलोय घरी. आणि आल्या ना पहिले मी स्कूबीला खायला दिलं आणि आता मम्मीने या ठिकाणी ऑमलेट केलंय आणि सोबतच आहे ना धिरडे पण आहे. धिरडेच ना आणि धपाटे हे बघा असे कपड्यावर करावं लागतं धपाटे. आणि धपाटे आता लय दिवस झाले ते खायला. आणि हे बघा असे धपाटे राहतात थापून करावं लागतं. आणि सोबतच आहे पाव धपाट्यासोबत खायला नाही आहे ऑमलेट सोबत खायला आहे. तर आता माझं जेवण झालंय आणि आरोही बसली आहे जेवायला. आरोहीने ना तिखट ऑमलेट बनवायला लावलं होतं मम्मीला. आणि अशी का बघती का मारके म्हशी सारखी. सांग ना अशी का बघ का सांग. त्याला म्हटलं माझा ब्लॉग घे तर तू स्वतःचा ब्लॉग घे. आपला ब्लॉग आहे हा. माझं तुझं काय असं त्याच्यात. माझा नाही का हा फोन हातात होता आणि हा फोन तरी माझ्या जवळ होता तो फोन तुझ्या जवळ होता म्हणून म्हटलं की तुझ्या जवळ ब्लॉग घेणं सोपं पडेल. शांत तुझं नाटक राहते. आता मी फेस वगैरे वॉश केलंय बट माझी ना नाईट केअर रुटीनच राहिली आहे. म्हणजे मी डेली काय करतो रोज वॉटरचा स्प्रे वगैरे फेसला मारत असतो. परत बोरोलिन वगैरे लिप्सला लावत असतो. मला ना खूप जास्त जीवार आलंय. तर आज आहे ना आरोही मला हेल्प करणार आहे. आरोही प्लीज तेवढं मला रोज वॉटर. अगं दुरून मारत जा ना तू. असं काय मारते एकाच ठिकाणी. आता पडतोस तसं त्या बॉटल. नाही तसं नाही पडत. पकड तू बघ मी कसं मारतो. तुझं कसं होतं असं स्प्रेड माझं ते एकच ठिकाणी असं जोरात या बॉटल मध्येच काहीतरी खोटे. तू असं मारते नाही इथं नाही प्रेस करायचं. इथं तू व्हिडिओ मध्ये बघ नंतर मी किती लांबून मारला. इथं दाबायचं. इथं तू इथं दाबत असशील. त्या दुसऱ्या बॉटलने नाही होत यानेच होतं.
मस्त रोज वॉटरने ना असं फ्रेश राहतो. डोळ्यात गेलं कसं होतं. म्हणजे या मुलींना काय वाटतं की त्यांनीच फक्त फेसची काळजी घ्यायची असते. नाही पोरांनो, तुम्ही सुद्धा फेसची काळजी घ्या. कारण आपल्याला जे नॅचरली गोष्टी भेटलेल्या आहे ना देवाकडून, हे आपण कॉस्मेटिक लावून लई खराब करतोय. तसे नॅचरल प्रोडक्ट यूज करत चालला. आणि तुम्हाला सांगतो मी टोटली नॅचरल प्रोडक्ट यूज करतो. कुठलेच कॉस्मेटिक काहीच नाही. टॅल्कम पावडर वगैरे पण मी अवॉइड करतो. पण रोज वॉटर स्प्रे याच्यासाठी मारतो कारण हे प्रॉपरली गुलाबापासून बनलेलं राहतं, गुलाबाच्या पाण्यापासून. आणि बोरोलिन आपल्या लिप्सला वगैरे मॉइश्चराईज ठेवायचं काम करतं. सो आम्ही पण आमची केअर करू शकतो, हेच आम्हाला पोरींना सांगायचं अर्थात. कळलं का? पण तुम्हाला कोण बोललं की तुम्ही केअर नाही करू शकत? नाही ना, म्हणजे असं वाटतं ना मुलींना की नाही म्हणजे आम्हीच छान दिसलं पाहिजे. नाही पोरांनो, आपण पण भारी दिसलं पाहिजे. आपण आहेच ऍक्च्युली भारी. आपल्याला सजायची गरज नाही, नटायची गरज नाही, मेकअपची गरज नाही. म्हणजे ऍक्च्युली आम्ही सुंदर आहे. आम्ही काळजी घेतो तुमची आणि म्हणून. पहिली गोष्ट, किती सुंदरतेच्या गोष्टी केल्या तरी माणूस मनाने सुंदर पाहिजे. मनाचा मोठेपणा सुंदर पाहिजे. अजून काय? ओके बस. नाही तर आपले ब्लॉग बघणारे म्हणतील ज्ञान देतोय, बट इट्स अ ट्रू फॅक्ट. यू शुड हॅव टू अंडरस्टँड गाईज. ओके. बट काळजी घेतली पाहिजे. आणि मेन ब्युटी असते पोरांकडे ते म्हणजे हेअर्स. त्याची तर खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. अशा हातात 1-2 जरी केस आले ना, कधी कधी असं वाटतं टकला बिकला पडतो काय मी. पण घाबरून जायचं कारण नाही. थोडी मसाज वगैरे करायची. माझे तर किती हेअर लॉस होतो. नाही तर मला रोस्ट करशाल फ्युचर मध्ये. मी जर टाकला झालो फ्युचर मध्ये तर मला हा व्हिडिओ टाकशाल आणि म्हणशाल अरे तूही टाकला हो गया. फ्युचर में होगाच वो टकला. आता झालो पण तरी काय काय म्हणतात नॅचरल जे होईल ते. रोज वॉटर स्प्रे वगैरे मारला, थोडं पाणी पण पिलंय नाईटला. म्हणजे एवढ्या टिप्स फॉलोच करायच्या. रोज वॉटर स्प्रे प्रत्येक पोरासाठी सांगतो. रोज वॉटर स्प्रे तोंडावर स्प्रे करायचाच. कारण आपल्याला ॲलोवेरा जेल वगैरे ना कधी कधी फेसला लावायचं जीवार येतं. त्यापेक्षा हा स्प्रे आळशी माणसासाठी स्प्रे बनला. दॅट्स इट. ते लॉर्ड पुनीत कसा करतो, बाळी माणूस आहे भेटतो, गरिबांची मदत करतो ना, ते सगळ्यात मोठं. म्हणजे म्हणून मला तो आवडतो मोर दॅन MC स्टॅन. म्हणजे MC स्टॅननी किती ते लॉर्ड पुनीतला क्रिंज बनून असं सांगितलेलं असलं ना, तरी लॉर्ड पुनीसाठी एक वेगळी रिस्पेक्ट माझ्या मनात आहे. कारण तो गरिबांची मदत करतो. भले मला ती गोष्ट आवडते की त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की मी काही इकडे काही करू, क्रिंज असो काही असो, बट माझ्यामुळे जर लोक एंटरटेन होत आहे ना, तर ती सगळ्यात जास्त मोठी गोष्ट असते. म्हणून जर MC स्टॅन आणि लॉर्ड पुनीत मधलं जर चॉईस करायचं असेल तर मी तर पर्सनली फक्त लॉर्ड पुनीत. कारण वेगळी लेवल आहे, रिस्पेक्ट आहे त्याच्याबद्दल. आणि लोकांनी त्याला किती छपरी क्रिंज म्हटलं तरी फेवरेट येतो आपला. माहिती तुला लॉर्ड पुनीत? एकदा त्याची व्हिडिओ वगैरे बघ. असं वाटेल तुला की यार काय करतोय हा, पण तो गरिबांची मदत वगैरे करतो. आता बिग बॉस OT2 मधून बाहेर टाकल्यावर तो लय फेमस झाला. म्हणजे बिग बॉस पण फेक आहे लक्षात आलं याच्यामुळे की तिथं पण फक्त सेलिब्रिटी वगैरे जे ऑलरेडी फेमस आहे त्यांना बढावा दिला जातो. गरीब माणसाला असं हाकललं जातं. 1-2 दिवसासाठी माझ्यासाठी बोलवलं, बिचारायला टाकलं काढून. बट जाऊ दे. आपण पण, माझी पण इच्छा आहे यार काहीतरी असं प्रॉपर. आता थोडं म्हणजे आता पण मी गरिबाची मदत करू शकतो, तसंही आपण करतो. म्हणजे मी पण करतो बरं का, त्याचं काही नाही आहे. फक्त मी व्हिडिओ वगैरे बनवत नाही. बट आता आपण आहे ना एकदा असं स्पेशल काहीतरी आपलं सेलिब्रेशन, मला असं वाटतं 1 मिलियनचं सेलिब्रेशन आहे ना, सेपरेट अनाथ आश्रमामध्ये सेलिब्रेट करू आपण. आणि लवकरच 1 मिलियन सबस्क्रायबर आपले होणार आहे ना, तर अनाथ आश्रमामध्ये सेलिब्रेट करू. काय वाटतं आरोही तुला? बेस्ट आयडिया. म्हणजे कसं होईल, आपल्या हॅपीनेसमध्ये आपण एक नवीन जॉय ॲड करू, एक नवीन पब्लिक ॲड करू, ज्यांनी कधी आपले व्हिडिओ पण नाही बघितलेले, बट त्यांच्या फेसवरची स्माईल आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कमावलेली राहील. आणि तीच आपल्या कामाची पोच पावती राहील. सो आपलं 1 मिलियनचं सेलिब्रेशन कुठं राहील? अनाथ आश्रममध्ये. सो गाईज लवकर 1 मिलियन करा, म्हणजे तुमचा भाऊ सुद्धा खूप जणांची मदत करू शकला पाहिजे. तर काही चला, आता वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. मी बोरोलिन वगैरे पण लावले. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थांबा आरोही, तुला काय कोण आवडतं, लॉर्ड पुनीत की MC स्टॅन? मला दोघं पण माहिती नाहीत. मग तू आधी बघ, मग तू स्वतः उद्याच्या ब्लॉग मध्ये सांग. आणि guys, तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कोण आवडेल, कोण आवडेल नाही कोण आवडतं. कोण आवडतं. हा, तर चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.